नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉग मध्ये। सर्वप्रथम मित्रांनो, श्री राम जन्मोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, या शोभायात्रेमध्ये कसल्या प्रकारचे प्रदर्शन दाखवले जातात हे संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे। आणि मित्रांनो, या शोभायात्रेची सुरुवात पासून एंड पर्यंत संपूर्ण मी शूट करणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला एंड पर्यंत बघा। आणि मित्रांनो, माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जे बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला ऑल मध्ये क्लिक करा। चला तर मित्रांनो, चालू करूया मग आजचा ब्लॉग, लेट्स गो। आणि मित्रांनो, हे पाहू शकता सुरुवातीलाच आपल्याला श्री राम जन्मभूमी अयोध्याचं जे मंदिर आहे त्याचं प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि मित्रांनो, त्याच समोर आल्यानंतर जे देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलंय त्यांचं पण प्रदर्शन दरवर्षी ठेवण्यात येते। जसं इथं समोर पाहू शकता मित्रांनो, पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि त्याचबरोबर पाठीमागं हे जे दिसाले फाशीचा फंदा वगैरे हे सर्व प्रदर्शन हे दाखवण्यात येते। जेव्हा रॅली चालू होते, हे शोभायात्रा जेव्हा निघते तेव्हा हे सर्व प्रदर्शन चालूमध्ये म्हणजे लोक हे जे आहे ते प्रदर्शन करून दाखवतात। आणि त्याचबरोबर मित्रांनो, अजून पाठीमागं बघू शकता ही शोभायात्रा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही शोभायात्रा निघत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळतात पाठीमागं। आणि त्याच्याबरोबरच महादेवाची बघू शकता किती सुंदर अशी जे मूर्ती आहे राऊंड आकारमध्ये इथं प्रदर्शनमध्ये दाखव। तर मित्रांनो, या शोभायात्रेमध्ये सर्वात आकर्षक असं म्हणजे मित्रांनो या शोभायात्रेचं भजन मंडळ असते। आणि माझ्या पाठीमागून तुम्ही पाहू शकता त्याचीच व्हॅन, हे जे ट्रक आहे ते उभं आहे आणि सध्या तर शांत आहे कारण अजून निघालं नाही आहे। आणि तुम्हाला जवळून दाखवतो मी। तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिल्या ही पालखी जी आहे श्रीरामांची, ही पालखी आता इथं आलेली आहे हे रेणुका माताच्या मंदिर जवळ। आणि ह्या पालखीचं पूजन झाल्यानंतरच आपल्या बॅक साईडला पाहू शकता इथं श्रीरामांची जी मूर्ती आहे ती आता झाकून ठेवलेली आहे सध्या। आणि काही वेळातच आरती वगैरे करून ही मूर्ती ओपन करण्यात येईल आणि त्यानंतर ही शोभाची यात्रा आहे ती समोर निघण्यात येईल, म्हणजे पूर्ण शोभायात्रा काढण्यात येईल। में नहीं है, राम लाल अयोध्या में भव्य दिव्य मंदिर में विराजित है। जिस चीज को खुशी है वो दोनों हाथ उठाकर साथ में राम 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 प्राणियों में विश्व का गौ माता की भारत माता की सनातन वैदिक हिंदू धर्म की पार्वती
श्री राम को बांटता है। अयोध्या में राम मंदिर बनने की खुशी जिसको उन सभी के हाथ, मेरी मातों बहने जो विजेता सभी के हाथों पर जय श्री राम को बांटता है, उन सभी के हाथों पर। मुझे सबके हाथ ऊपर नहीं दिख रहे, सभी के हाथ ऊपर। बस सिया रामचंद्र की, अरे बोल सदा हनुमान की। सीता महाकाल बनते हैं उनके हाथ ऊपर। बस सिया रामचंद्र की। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये जय श्रीराम हे नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.